डॉक्टर व्हावं. माझ्या मित्रांनाही वाटायचं, मलाही वाटायचं, मला वाटायचं मी कुठेतरी कलेक्टर व्हावं. खूप हुशार होतो. पण काय, आयुष्याची रंगत ठरली. रंगत काय काही समजेना, काय म्हणावं या जीवनाला. मला कुठच्या कुठे नेऊन ठेवलं. कुठे राहिली माझी आई, कुठे राहिले माझे ते मित्र. बघा कसं असतं बघा जीवनात, कसं असतं. आपण एखादी चूक करतो आणि ती आयुष्यभर भोगावी लागते. एक वाईट सवय आपल्याला मारून टाकते आणि ती वाईट सवय आपल्याला मारून टाकत नाही, आपल्या कुटुंबाला सुद्धा उद्ध्वस्त करते. कुटुंबाला उद्ध्वस्त करते. काय झाला औषधाचा उपयोग? सगळं केलं. मित्रांच्या संगतीनं एकजूट केली आणि आयुष्यभर पस्तावलो. आई म्हणायची, अरे बा तू याच्यातून बाजूला बरे. पण मित्राने एक सिगारेट दिली. एक सिगारेट दिली आणि त्या सिगारेटनं माझं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं. मित्र म्हणाला, अरे घे रे, एका सिगारेटने काय होईल? काय होईल सिगारेट नाही का? होय तू बघ, आम्ही कसे बेधुंद आहोत. काय किड्या मुंग्यासारख्या जगतोस, नुसती ती पुस्तकं आणि हे झालं. ती सिगारेटने माझ्या जीवनाचा नाश केला. खड्याचा सिगारेट, नंतर दारू, नंतर रस आणि आता तर मोबाईल. सगळी जीवनाची वाट लागली. या प्रत्येक व्यसनाने माणूस गेला, कितपत गेला. आई रडायची, अरे एकटं बाहेर पड रे, बाहेर पड. नाही ऐकलं. तू मला सांगणार मी कसं जगायचं? तू मला सांगणार. मी माझ्या मनाचा राजा आहे. मी ना बेधुंदच वागणार. या बेधुंद वागण्यातच मी धरणार. साळीला उलट बोललो. तिथं सगळं संपलं. पण एक दिवस असा आला, मी त्या आरशासमोर उभं राहिलो. तर मला काय दिसलं? फक्त माझं काळं भुरभुर शरीर झालेलं, रिकामी अस्ताव्यस्त झालेलं शरीर. काय उपयोग आहे? त्याच वेळी मी मनात ठरवलं नाही, आजपासून सिगारेट नाही, दारू नाही, रस नाही आणि मोबाईल सुद्धा कसा वापरणार तर योग्य कारणासाठी वापरणार. आणि त्या दिवसापासून मी मनाचा राजा आहे. खरोखरच मी व्यसनाला ठरवलं. अरे माझ्या मित्रांना सांगा, तुमच्यापैकी जर कोणी यात अडकलेला आहे ना, तर त्यांना सांगा, अरे तुम्ही ह्याच्यातून बाहेर पडा. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही बाहेर पडा. ठरवलं. पहिला दिवस कसा तरी गेला, रडत कणत थरथरत गेला. दुसरा दिवसही तसाच थरथरत गेला. तिसऱ्या दिवशी तर मनाने सांगितलं, लढ. अरे बा लढ. हरलो नाही. आणि आता 2 वर्ष झाली. ना सिगारेट, ना दारू, ना ड्रग्स. यातून मी व्यसनाला हरवलं. होय, मी व्यसनाला हरवलंय. आज मी चांगला झालो. आणि मला ज्यावेळी आई बघते ना, त्यावेळी काय म्हणते? माझा प्रवीण बरं झालाय, एक चांगला शिक्षक झालाय. आणि खरोखरच ती अंथरुणातून उठली. आज ती एक मानाने जगते, एका शिक्षकाची आई म्हणून जगते. आता तुम्हा सर्वांना मी असाच संदेश देईन. हो, आपण गुलामाचं व्यसन व्हायचं नाही, तर गुलामाला आपण व्यसनी बनवलं पाहिजे. गुलामाला आपण
कविता अर्थ तुमच्या लक्षातच आलेला असेल. जय हिंद, जय भारत, जय भीम.